नमस्कार, मी अर्चना. मी आले आहे आज एका नवीन रेसिपी सोबत. आज मी इथे बनवणार आहे आळूचे वडे. हे बघा, त्यासाठी मी साधारणतः 10 ते 12 पाने घेतलेले आहे आळूचे, व ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्याचबरोबर त्याची ही काडी आपण इथं काढून घेऊया. हे बघा, त्याच्या अशा दांड्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व पानांचे दांड्या काढून घ्यायचे आहे. हे बघा, मी हे सर्व पानांचे दांड्या काढून घेतलेले आहे. आता आपण हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. हे बघा, इथं पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे व ते कोरडे पण करून घेतलेले आहे. आता आपण याला डाळीचं पीठ मिक्स करून घेऊया. मी साधारणतः अर्धा डबा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊया. हे बघा, मी 1 चमचा मिरची टाकून घेते. अर्धा चमचा हळद, साधारणतः अर्धा चमचा ओवा मी इथं घेतलेला आहे. ओवा असं मस्त हातावर हे करून घ्यायचा, बारीक करून घ्यायचा, जेणेकरून त्याचा स्वाद त्याच्यामध्ये चांगला येतो. हे बघा, त्याचबरोबर मी इथे 1 चमचाभर तीळ घेतलेले आहे. तिळाने आपल्या वडीला चव मस्त येते. मीठ टाकून घ्यायचं. हे सर्व आता आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया. मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, इथं मी पिठाचा गोळ करून घेतलेला आहे. आता त्याच्यात आपण खायचा सोडा असतो तो टाकायचा, छोटा चमचा, साधारणतः अर्धा. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. हे बघा, मी इथं त्याच्यामध्ये लिंबू टाकणार आहे. लिंबामुळे काय होतं, आपल्याला आळूच्या पानाने काही पानाने खाज येते. हे लिंबू टाकल्यामुळं तोंडामध्ये त्याने खाज येत नाही. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, सर्वात आधी आपल्याला वडी उकळून नाही घ्यायची, वाफवून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी ही वडी एका स्टीलच्या चाळणीमध्ये वाफवणार आहे. त्याच्यामुळे मी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्या वड्या ज्या बनवणार आहोत ते याच्यामध्ये ठेवायच्या आणि व्यवस्थित वाफवून घ्यायच्या. अशा प्रकारे वडी हे सर्व पीठ याला लावून घ्यायचं आहे. ही पानं कवळं असल्यामुळे मी 2 पानं याच्यामध्ये ठेवणार आहे. असं रोल करून घ्यायचं. असे व्यवस्थित चाळणीत एक लाईनशीर ठेवून द्यायची. याच पद्धतीने आता आपण पुढील सर्व पानाला पीठ लावून घेऊया.
इथं माझे सर्व पानांना पीठ लावून झालेलं आहे. आता आपण हे वाफायला ठेवायचे. आता आपण हे कढईमध्ये वाफवणार आहे. त्यासाठी मी या कढईमध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी घालणार आहे. बघा मी याच्यामध्ये 1.5 तांबे पाणी घातलेलं आहे. आता आपण ते गॅसवर ठेवून घेऊया. आता आपण ही चाळणी या पाण्यामध्ये असं वरच्यावर ठेवून घेऊया कढईमध्ये. हे बघा मी ते कढईमध्ये वडी आणि ते ठेवून दिलेलं आहे. व त्याचबरोबर असं झाकण पालथं मारायचं व त्याची वाफ दाबून घ्यायची. व्यवस्थित कुठेही वाफ गेली नाही पाहिजे बाहेर. हे बघा हे आपण आता 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मंद गॅसवर वाफवायचं. जास्त फुल गॅस करायचा नाही, जेणेकरून आपली पीठ व्यवस्थित शिजून निघतं. हे बघा इथं आपली वडी वाफवून झालेली आहे. इथे आपली वडी वाफवून झालेली आहे. आता तिला 5 मिनिटं थंड होऊ द्यायचं. मी याला आता इथं आपली वडी थंडी झालेली आहे. आता ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. व्यवस्थित अशी कट करून घ्यायची. बघा छोटी छोटी पीस करून घ्यायची मस्त. आता आपण याला तळून घ्यायचं आहे. आपण आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याला तेल जास्त लागत नाही, त्याच्यामुळे थोडंच टाकायचं. चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण ही वडी तळून घ्यायची आहे. मी याच्यामध्ये एक एक करून सर्व वड्या शेक घेत आहे. वडी तळून घेतल्यामुळे कुरकुरीत होते. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा आपली वडी तर मस्त कुरकुरीत झालेली आहे. आता आपण ती एका ताटामध्ये काढून घ्यायची. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे. वडी टाकून घेऊया. बघा इथे आपली वडी रेडी झालेली आहे. मस्त अशी खुसखुशीत. याच्यावर आपण थोडंसं लिंबू टाकून घेऊया. याच्यावर आपण 2-3 लिंबू टाकून घेऊया.
लिंबाने टेस्ट भारी येते. लिंबाऐवजी आपण याच्यामध्ये आंबट गोड पाणी पण टाकू शकतो, त्याच्याने टेस्ट भारी येते. माझा आजचा आळूवडीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.